नमस्कार, मी मधुरा. झी24 तास मध्ये आपलं स्वागत. आज आपण हितगुज मध्ये चर्चा करणार आहोत ते शिवप्रेमींसाठी स्वस्त आणि मस्त लंडन सफर ह्या विषयावर. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेत प्रवीर पारकर आणि सुनील देशपांडे. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी प्रवीर पारकर आणि सुनील देशपांडे यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार सर. नमस्कार. प्रवीर पारकर सरांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्यास, प्रवीर पारकर हे श्री महाराज ग्रुप ऑफ कंपनीजचे अध्यक्ष असून ते गेल्या 11 वर्षांपेक्षा अधिक या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. प्रवीर सरांबद्दल एक महत्त्वाची गोष्ट सांगायची झाल्यास त्यांचा कृषी पर्यटनात मोठा हातखंडा आहे. त्याचबरोबर ते इस्रायलचा दौरा देखील करणारे पहिले कृषी तज्ज्ञ आहेत. तर सुनील देशपांडे सरांची ओळख करून द्यायची झाल्यास ट्रॅव्हल पॅक चे व्यवस्थापकीय संचालक आहेत ते. तसंच गेल्या 12 वर्षांपेक्षा अधिक ते ह्या क्षेत्रामध्ये यशस्वी कामगिरी करतात. राष्ट्रीय उद्योग रत्न पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलंय. नेहमीच पर्यटक प्रेमींसाठी वेगवेगळे आणि स्वस्त पॅकेज देण्यातही त्यांनी आपला असा वेगळा असा ठसा उमटवलाय. तेव्हा या आगळ्या वेगळ्या सफरीला आता आपण सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा स्वागत. आणि आज तुम्ही एक वेगळा आपला विषय आहे शिवप्रेमींसाठी स्वस्त आणि मस्त लंडन सफर. खरं तर लंडन म्हटलं की लगेच लोकांना असं वाटतं की एकदा तरी आयुष्यात जाऊन यावं, कारण की अप्रतिम असं ठिकाण आहे. आणि आजचा आपला विषय थोडासा वेगळा आहे. शिवप्रेमींसाठी खास करून तुम्ही ही लंडन सफर आयोजित केली आहे. म्हणजे नेमकं काय आहे, ही कन्सेप्ट काय आहे आणि ही कन्सेप्ट तुम्हाला सुचली कशी? मला नक्की या कन्सेप्ट बद्दल सांगायला आवडेल, पण तत्पूर्वी आता आपण सगळ्यांनी नवीन वर्षात पदार्पण केलंय. तर श्री महाराज ग्रुप ऑफ कंपनीच्या वतीने आपलं, त्याचबरोबर सर्व झीच्या प्रेक्षकांचं नवीन वर्षाचं खूप खूप त्यांना अभिनंदन. त्याचबरोबर हे नवीन वर्ष सगळ्यांना सुख समृद्धीचं जावो अशी शुभेच्छा. व आमच्याकडून आपणास एक छोटीशी भेट. थँक्यू. जी कोकण विषयी आमची ही दैनंदिनी आहे. कोकणाविषयी सारक आहे असं ब्रीदवाक्य घेऊन उतरलेल्या श्री महाराज ग्रुप ऑफ कंपनीजला आपलं कोकण ग्रीन किंग नावाचा आमचा जो उपक्रम आहे, जो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पर्यटनाभिमुख हा उपक्रम आहे. आणि या उपक्रमामध्ये शिवसृष्टी हा आमचा विषय आहे. बरं. आणि या शिवसृष्टी या विषयाशी चर्चा करत असताना, निगडीत चर्चा करत असताना जगविख्यात व्यंगचित्रकार श्री विवेक मेहत्रे साहेब यांच्याशी आमची चर्चा झाली. आणि त्यांच्या माध्यमातून माझ्या एक लक्षात आलं की एक पालघर जिल्ह्यात राहणारा एक कलाकार आहे की जो गेली 18 वर्ष तपश्चर्येच्या रूपात छत्रपती शिवाजी महाराजांची काही चित्र काढतो. आणि जी चित्र वॉटर कलर व कागद याच्याच माध्यमातून आहे, ज्यावर कुठेही कम्प्युटरचा वापर केलेला नाही. आणि 18 वर्षापासून ह्या माणसाची तपश्चर्या चालू आहे. मला खूप आवडलं. मी त्या व्यक्तीची भेट घ्यायची ठरवली आणि त्या व्यक्तीचं नाव आहे ब्रिजेश मोगरे. बरं. ब्रिजेश मोगरेंनी काढलेल्या सर्व चित्रांचं आम्ही जेव्हा पाहिली तेव्हा आम्ही थक्क झालो. आणि ह्या पुस्तकांचं, या चित्रांचं एक पुस्तक निघावं असा आमचा मानस होता. बरं. आणि या पुस्तकाच्या प्रकाशनाच्याच निमित्ताने आपण लंडनला चाललेलो आहोत. अरे वा. या पुस्तकाचं प्रकाशन जे आहे ते फार खास आहे. ही सफरच आगळी वेगळी आहे. किंबहुना ही सफर म्हणजे ही 2014 मधलं एक फार मोठं आगामी आकर्षणच आहे. आणि मैलाचा दगड ठरू शकते. निश्चित निश्चित. की अर्थातच शिवप्रेमींसाठीच नाही तर अखंड म्हणजे महाराष्ट्रातल्या तमाम पर्यटन प्रेमींसाठी ही आगळी वेगळी सफर आहे. अगदी बरोबर आहे. ही सफर नुसती मैलाचा दगड ठरणारी नाही, तर या सफरीचा आनंद घेणारी जी पर्यटक असतील त्यांना आपलं नाव इतिहासाच्या पानांवर सुवर्ण अक्षरांनी नोंदवता येईल असा आमचा दावा आहे. अरे वा. आणि या लंडन सफरीबाबत तर आपली चर्चा चालू होईलच, परंतु ह्या पुस्तकासंदर्भात अधिक आपण प्रेक्षकांना माहिती देणं गरजेचं आहे. मात्र मला एक विचारायचंय की अर्थातच तुम्ही म्हणालात की शिवप्रेमींसाठी ही लंडन सफर आहे, स्वस्त आणि मस्त तर आहेच, पण लंडनच का निवडलं? अच्छा, तर लंडनच का निवडलं हा खूप सुरेख प्रश्न आहे. झालं असं की हे पुस्तक बनवणं इथपर्यंत श्री महाराज ग्रुप ऑफ कंपनीने आपला उपक्रम हातभार घेतला की आपण हे पुस्तक बनवायचं. तर हे पुस्तक बनवायचं निश्चित झाल्यानंतर जेव्हा विवेक मेहत्रे साहेबांशी चर्चा करताना एक माझ्या गोष्ट लक्षात आली की 20 फेब्रुवारी 1672 या तारखेला जेव्हा भारतामध्ये वर्तमानपत्र निघत नव्हती, त्यावेळी इंग्लंडमध्ये लंडन गॅझेट नावाचा एक पेपर निघत असे. बरं. आणि या पेपरची कॉपी मला त्यांच्याच घरी वाचनात आली.
ती कॉपी वाचल्यानंतर माझ्या तळपायाची आग मस्तकाला गेली, कारण त्या पेपरमध्ये लिहिलं होतं शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह काही शब्द होते आणि जे सुरत लुटी संदर्भात होते. ते वाचल्यानंतर मी त्या सरांना प्रश्न विचारला की हे अशा पद्धतीचा शिवाजी महाराजांचं चरित्र आज जगासमोर जे मांडलं जात आहे तर त्याविषयी कोणी काही करताय की नाही. पण लक्षात आलं की कोणीही काही पाऊल उचलत नाही किंवा शिवाजी महाराजांच्या असलेल्या या आक्षेपार्ह उल्लेखाला आजपर्यंत साधा निषेधही नोंदवला गेला नाही. मग ठरवलं की आज छत्रपती शिवाजी महाराज जे उभ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि नुसतं महाराष्ट्राचं नाही, भारताचं नाही, अख्ख्या जगाचा हा नेता, अख्ख्या जगाचा हा हिरो, जो रिअल हिरो आहे, पण हा अशा पद्धतीने त्यांचे उल्लेख जर होत असेल तर आपण त्याच लंडनला, त्याच इंग्लंडला दाखवून देऊया की शिवाजी महाराज काय आहेत. आणि हे इंग्लंडला दाखवण्याकरता, सगळ्या जगाला दाखवण्याकरता या पुस्तकाचं प्रकाशन जे आहे हे आम्ही लंडन इथे करायचं. नक्कीच. आणि अर्थात हे प्रकाशन सोहळा जो आहे तो 1 मार्चला आहे. मग 1 मार्च ही तारीख निवडण्याचं काय कारण आहे? आणि अर्थात ही टूर आहे ती 5 दिवसांची आहे आणि माझ्यामध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ह्या कार्यक्रमाला हजर राहणार आहेत आणि एक वेगळा सोहळा खरं तर आयोजित होणार आहे. हो, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की हे पुस्तकच खूप नशीबवान आहे, भाग्यवान आहे. कारण हे पुस्तक करायचं जेव्हा आम्ही ठरवलं तेव्हा हे पुस्तक या उंची गाठू शकेल, या पातळीवर जाऊ शकेल असं खरंच आम्हालाही कल्पना नव्हती. जेव्हा आम्ही हे पुस्तक करायचं ठरवलं तेव्हा आम्ही आमच्या 7 परिवारातर्फे आमचे बाबूजी म्हणजे सदाशिवराव गोरक्षकर जे इतिहास तज्ञ आहेत त्यांची आम्ही भेट घेतली. त्यांनी या पुस्तकाला स्वतःचं लिखाणाचं कार्यात मदत केली. तशीच आम्ही 7 परिवारातील आमचे आबा म्हणजे भारताचार्य धर्मभूषण सु ग शेवडे साहेब यांचीही मार्गदर्शनपर भेट घेतली. त्यांनी नुसतं मार्गदर्शनच केलं नाही तर एक असा सुवर्ण दिन आपल्याला या पुस्तकाच्या उद्घाटनासाठी दिला, जो सुवर्ण दिन म्हणजे 1 मार्च आहे. 1 मार्च काय याबद्दल मी सांगणं योग्य होणार नाही, कारण मी फार छोटा माणूस आहे. आणि 1 मार्च या सुवर्ण दिनाचं जे महात्म्य आहे हे धर्मभूषण भारताचार्य दस्तूर खुद्द सु ग शेवडे साहेबच 1 मार्च रोजी सांगतील. तर आपल्याला आणि आपल्या प्रेक्षकांना त्याची 1 मार्च पर्यंत वाट पाहावी लागेल आणि या योजनेमध्ये, आमच्या या लंडन दौऱ्यामध्ये सहभागी व्हावं लागेल. नक्कीच सर. खरं तर मला अजून बरंच काही तुम्हाला ह्याच्याबद्दल विचारायचंच आहे, ह्या एकूणच सफरीबद्दल. पण आपण आपल्यासोबत सुनील देशपांडेची ही सफर तिथपर्यंत पोहोचवणार आहे, तिथपर्यंत लोकांना घेऊन जाणार आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. सुनील सर, खरोखर एक वेगळी सफर तुम्ही घेऊन जाणार आहात आणि या सफरीला अर्थात सुरुवात झालेली आहे, बुकिंगही सुरू झालेलं आहे. एकूणच तुमची मॅनेजमेंट कशा पद्धतीने ही सफर आयोजित करते? बुकिंग सुरू झालंय म्हणजे बरोबर आतापर्यंत 150च्या वर आकडा गेलेला आहे आणि बुकिंग छान चालू आहे. ही जी टूर आहे ही टूर नुसती साधीसुधी टूर नाही आहे, अर्थातच नाहीये. तर या टूर साठी आम्ही बरेच प्रयत्न केलेले आहेत. ही हिस्टॉरिकल टूर असणार आहे, हिस्ट्रीच्या बरोबर एक आगळा अनुभव देऊन जाणारी आहे ही टूर. याच्या बरोबर आम्ही काय केलेलं आहे की डे फर्स्ट, पहिला दिवस हा 27 तारीख असणार आहे. 27 तारखेला तुम्ही त्या ठिकाणी पोहोचणार आहात. पोहोचल्यानंतर लंडनचं जे काही क्लायमेट असेल त्या क्लायमेट प्रमाणे तुम्ही त्या ठिकाणी सगळ्यांना एकत्र करता येईल आपल्याला. पहिल्या दिवस 3 ते 4 फ्लाईट्सनी लोक येणार आहेत आणि ती 4 फ्लाईट्सनी येणारी सर्व लोक त्या दिवशी सगळे एकत्र भेटतील. पहिला दिवस थोडासा बॉडी अकस्टम करण्यामध्ये थोडासा जाऊ शकतो, शांतता विश्रांती वगैरे घेता येईल. दुसऱ्या दिवशी तुमची कार्यक्रमाला सुरुवात होईल. लंडनची सिटी टूर होईल. लंडनच्या सिटी टूरमध्ये तुम्हाला लंडन आय, त्याच्यानंतर तिथल्या हिस्टॉरिकल वास्तू, या सर्व गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. लंडन आयच्या बरोबरीने तिथे हिस्टॉरिकल वास्तू ज्या आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत त्या हिस्टॉरिकल वास्तूंमध्ये मेन म्हणजे सावरकरांचं जे राहतं घर आहे ते आपण दाखवणार आहोत, ओल्ड इंडिया हाऊस. त्याच्या बरोबरीने शिवाजी महाराजांची एक तलवार आहे, परंतु ती आपल्याला पाहायला मिळणार नाही आहे, कारण लंडनच्या काही त्या ठिकाणी ब्रिटिश लोकांनी काही त्याच्यावरती निर्बंध लावलेले आहेत. परंतु बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या म्हणजे तुम्हाला ओल्ड इंडिया हाऊस बरोबर, एक सेकंड ना,
पिकॅडिली सर्कस, वेस्ट मिनिस्टर ॲबे, बिग बेन, त्यानंतर मेन म्हणजे काय या ठिकाणी तुम्हाला कोहिनूर हिरा पाहायला मिळणार आहे. अरे वा. कोहिनूर हिरा पाहणं हे सर्व बाकीच्या म्हणजे भारतीय लोकांचं एक खूपच म्हणजे बरोबर. आता त्या ठिकाणी तिसरा दिवस जो असेल तो तिसऱ्या दिवशी आपण लंडनचे जे हे आहे तिथे हिस्टॉरिकल स्टेडियम, ते स्टेडियम पाहिल्यानंतर हा पुस्तकाचा जो आगळा वेगळा सोहळा आहे हा सोहळा त्या ठिकाणी होणार आहे. म्हणजे त्या स्टेडियम मध्येच हा सोहळा नाही हॉटेलमध्ये असेल. हॉटेलमध्ये कॉन्फरन्स हॉलमध्ये हा सोहळा असेल आणि त्या ठिकाणी साधारणपणे 300 ते 400 लोकांचा हा समूह असेल. तो 300 ते 400 लोकांचा समूह या ठिकाणी तुम्हाला त्यांना हा आगळा वेगळा सोहळा पाहायला मिळणार आहे. नक्कीच. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सर्व लोकांना शिवाजीची वाघनख, जी वाघनख ज्यांनी अब्दुल खानाचा वध केला होता, ती वाघनख तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळणार आहेत. अरे वा. म्हणजे आगळा वेगळा अनुभव तिकडे जाऊन तुम्हाला मिळणार आहे. जे कोणी पर्यटन ह्याचा म्हणजे आस्वाद घेतील ह्या सफरीचा. नक्कीच सुनील सर, मला अजून तुम्हाला बरेच प्रश्न विचारायचे आहेत, मात्र तत्पूर्वी प्रवीर सर ह्यांनी आता सांगितलं की कसा प्रोग्राम असणार आहे, कशा पद्धतीने हा सोहळा रंगणार आहे. त्यांनी सांगितलं की हा सोहळा 1 तारखेला रंगणार आहे, तुम्ही पण मगाशी सांगितलं. मात्र हा जो सोहळा रंगणार आहे तिथे लंडन मधले काही मान्यवर दिग्गज व्यक्ती उपस्थित राहणार आहेत का? निश्चित. मगाशी मी सांगताना आपण सांगितलं की सुग शेवडे साहेब हे या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आम्हाला लाभलेले आहेत. बरोबर. स्वतः धर्मभूषण सुग शेवडे सरांचं भारत, अमेरिका, युरोप, अमेरिका, लंडन अशा अनेक देशांमधून 12,000हून अधिक प्रवचन झालेली आहेत व त्यांचा स्वतःचा एक फॅन फॉलोइंग आहे. तसंच श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे नाव म्हणजेच चालतं बोलतं शिवचरित्र आहे. अर्थातच. आणि हे बाबासाहेब पुरंदरे स्वतः आमच्या सोबत लंडनला येत आहेत आणि ते स्वतः लंडनला नुसते येत नाहीयेत, तर ते या संपूर्ण सफरी दरम्यान शिवचरित्र उलगडणार आहे. ते ठराविक काही तासांकरिता, 2 तासांकरिता 5 दिवसांचा एक सलग छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवचरित्र कथनाचा कार्यक्रम होईल. म्हणजे थोडक्यात एक सिरीज होणार आहे. एक्झॅक्टली. आणि शिवाजी महाराजांची जी काही खरी ओळख आहे ती शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंव्यतिरिक्त कोणी देऊ शकत नाही असं मला पण वाटतं. आणि अर्थातच त्यांच्या तोंडून शिवचरित्र ऐकणं म्हणजे एक आगळा वेगळा अनुभव असू शकतो. अगदी. आणि मगाशी जसं देशपांडे सरांनी सांगितलं की शिवकालीन अनेक वस्तू आहेत लंडनमध्ये, तर बाबासाहेब अनेकदा अभ्यासाकरिता, अभ्यास दौऱ्यांकरता लंडनला गेलेले आहेत. लंडनला त्यांनी भवानी तलवार, जगदंबा तलवार, शिवकालीन अनेक वस्तू त्यांनी त्या अभ्यासाकरता पाहिलेल्या आहेत. आपण जी वाघनख दाखवणार आहोत किंवा शिवकालीन वस्तू दाखवणार आहोत, तर त्या नुसत्या वस्तू दाखवून आपण थांबणार नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवकाल जगायला या सफरी बरोबर आमच्या चला. आणि बाबासाहेब पुरंदरे जे वयाच्या 92व्या वर्षी लंडनला तर आपल्या सगळ्यांनी तर यायलाच हवं. आणि ही अशी सफर, अशी इतिहास जगणारी आणि घडवणारी सफर मला वाटत नाही पुन्हा कधी होऊ शकेल. आणि बाबासाहेब पुरंदरेंच्या स्वतःच्या त्या शिवशाहिरीपेक्षा ही इतिहास घडवणाऱ्या सफरीबद्दल मला अजून विचारायचं, पण एक छोटासा ब्रेक घेते आणि पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करते. हितगुजमध्ये घेऊया एक छोटासा ब्रेक. तुम्ही पाहत राहा झी24 तास, एक पाऊल पुढे. हितगुजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपण चर्चा करतोय शिवप्रेमींसाठी स्वस्त आणि मस्त लंडन सफर ह्या विषयावर. आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत प्रवीर पारकर आणि सुनील देशपांडे. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. प्रवीर सर, खरं तर त्या दिवशी 1 मार्चला तुमचं पुस्तक प्रकाशन सोहळा आहे आणि बाबासाहेब पुरंदरे ते येणारच आहेत, शेवडे सर पण येणार आहेत. आणि अर्थातच हे पुस्तक काय ह्याबद्दल मला खूप उत्सुकता लागली आहे. ह्या पुस्तकाबद्दल थोडंसं. नक्की. पुस्तकाबद्दल सांगायचं झालं तर आज छत्रपती शिवाजी महाराज हे जे व्यक्तिमत्व आहे, तर या व्यक्तिमत्वाबद्दल महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला अभिमान आहे. त्यांच्याबद्दल, त्यांच्या शौर्य कथा किंवा त्यांच्याबद्दल असलेल्या अनेक गोष्टी याचा आम्हाला गौरव आहे. पण शिवाजी महाराज
हे भारताबाहेर काय हे कळण्याकरता कोणतंही माध्यम आज नाही. तर ते माध्यम हे पुस्तक रूपाने आम्ही करणार आहोत. हे पुस्तक एक सचित्र दर्शन असेल शिवचरित्राचं, जे शिवाजी महाराजांच्या अगदी लहान वयापासून त्यांच्या राज्याभिषेकापर्यंत अशा पुस्तकाचे 3 खंड निघतील. हे पुस्तक 3 खंडात प्रकाशित होईल आणि या खंडांपैकी पहिल्या खंडाचं हे प्रकाशन लंडन इथे आहे, दुसरं प्रकाशन इस्रायल व तिसरं प्रकाशन अमेरिका, असं जगभर शिवचरित्र जावं ही श्री महाराज ग्रुप ऑफ कंपनीची इच्छा आहे. आणि यातील काही मुख्य चित्र मी आपणास प्रेक्षकांना दाखवण्याकरता नक्की आणलेली आहेत सोबत. तर त्यापैकी हे चित्र जे आहे तुम्ही पाहू शकता, हे शिवाजी महाराजांचं हाताने रेखाटलेलं चित्र आहे. आणि हे चित्र अशा पद्धतीचं चित्र असेल आणि या चित्राला जी टॅगलाईन देण्याचं काम केलेलं आहे हे अशा पद्धतीने खाली कॅप्शन्स असतील, जेणेकरून चित्राच्या माध्यमातून तुम्हाला अगदी शिवाजी महाराजांची थोडक्यात ओळख पेक्षा व्यवस्थित अशी इन डिटेल माहिती तुम्हाला मिळणार आहे. त्याचबरोबर चित्र असल्यामुळे प्रत्येक लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच एक आकर्षण असतं चित्रांबद्दल, कारण की नेहमी वाचतो आपण एक चित्र आपल्याला 100 गोष्टी सांगून जातं, तसा हा भाग आहे. नक्की तुम्ही अगदी कळीच्या मुद्द्याला हात घातला. कसं आहे की आज वाचन हा प्रकार थोडा मागे पडत चाललाय आणि विद्यार्थी किंवा मुलं यांना जो आवडता विषय आहे हा कुठेतरी कार्टून फॉर्मॅट मधला असलेल्यामुळे या पुस्तकाचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे की लहान मुलांना येत्या भावी पिढीला शिवाजी कळावा ही आमचा यामागचा उद्देश आहे. आणि भावी पिढीला जे भावेल जे आवडेल त्या स्वरूपात आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे लहान मुलांना हे पुस्तक हातात मिळाल्यानंतर ते सोडणार नाहीत. त्याच प्रकारे हे इतकं इन्फॉर्मेटिव्ह आहे की त्या इन्फॉर्मेशन मधनं एक नवीन दालनं उघडत जातील. आज शिवाजी हे नाव जर तुम्ही गुगलवर टाकलं तर तुम्हाला अनेक माहिती मिळेल, पण ते नाव लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. तर हे पुस्तक त्या माध्यमाचा एक प्रयत्न करेल, भाग करेल. आता या पुस्तकाबद्दल सांगायचं झालं तर या पुस्तकाच्या ज्या कॅप्शन्स आहेत ह्या आमचे मार्गदर्शक सदाशिवराव गोरक्षकरांनी आम्हाला त्यामध्ये मदत केलेली आहे. चित्रांसाठी स्वतः ब्रिजेश मोगरे आहेत व याचं मांडणी जी आहे ती वैशालीताई यांनी केलेली आहे. वैशालीताई ह्या विवेक मेहत्रे यांच्या धर्मपत्नी आहेत व त्यांनी उद्वेली बुक्सचा संपूर्ण भार त्याच पाहतात. तर प्रकाशनाच्या सोहळ्याकरता नुसतं आपले शेवडे साहेब किंवा आपलं बाबासाहेब पुरंदरे ही 2च व्यक्तिमत्व येत नसून एक दिग्गज मोठमोठी व्यक्तिमत्व आहेत की जसे आपल्या मुंबई मराठी व्यापारपेठ याचे अनंत भालेकर साहेब हे सुद्धा सपत्नीक या कार्यक्रमास येत आहेत, उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर सदाशिवराव गोरक्षकर साहेब सुद्धा या कार्यक्रमास उपस्थित राहतील असं त्यांच्या चिरंजीवांनी आम्हाला आजच फोन करून सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीने अगदी दिग्गज लोकांचा सहवास लोकांना या सफरीमध्ये मिळणार आहे. नक्कीच, म्हणजे ही सफर खरोखरच ऐतिहासिक असणार आहे. नक्कीच ह्या सफरीबद्दल मला आता सुनील देशपांडे सरांना विचारायचंय, पण एक छोटासा ब्रेक घेते आणि पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करते. हितगुजमध्ये घेऊया एक छोटासा ब्रेक. हितगुजमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपण चर्चा करतोय शिवप्रेमींसाठी स्वस्त आणि मस्त लंडन सफर ह्या विषयावर, आणि आपल्याला मार्गदर्शन करतात प्रवीर पारकर आणि सुनील देशपांडे. मी आता सुनील सरांकडे जाते, कारण की सुनील सर ही मोठी सफर घेऊन जाणार आहेत. आज हजारो लोक ह्या सफरीमध्ये सहभागी देखील होतील. सुनील सर, की तुम्ही मगाशी सांगितलं की कशा पद्धतीने तुम्ही ही सफर नेणार आहात आणि कशा पद्धतीने लोकांना बुकिंग करायचंय, कशी सुरुवात झालेलीच आहे बुकिंगला. मात्र तुम्ही मला एक सांगा की विजाची काय सोय आहे, कारण की फार महत्वाचं असतं विजा हा फार महत्वाचा दुवा आहे. पण त्याच्यासाठी ना आमच्याकडे सेपरेट डिपार्टमेंट आहे. आमच्या ऑफिसमध्ये हे जे खाली जे नंबर दाखवले जातात या नंबरावरती तुम्ही फोन करा. तुम्ही प्रेक्षकांना मी विनंती करेन की या नंबरावरती फोन करा आणि तुम्हाला जी माहिती हवी आहे विजाबद्दलची ही माहिती तुम्हाला मिळून जाईल. परंतु आपल्या शिवप्रेमींसाठी जाणारे हे जे लोक आहेत त्यांच्यासाठी काही खास सवलत आहे विजामध्ये. त्याचं कारण असं की आम्ही ब्रिटिश कॉन्सुलेटला ऑलरेडी तशी रिक्वेस्ट केलेली आहे की आमची जेवढी लोक आम्ही नेणार आहोत
ती लोक परत आणण्याची संपूर्ण जबाबदारी ही आमच्यावरती आहे. त्यामुळे कोणाचाही विजा रिजेक्ट होऊ नये ही जास्तीत जास्त आम्ही काळजी घेणार आहोत. बरं, म्हणजे एक खूप छान पद्धतीने तुम्ही प्रत्येक पर्यटन प्रेमींसाठी तुम्ही वेगवेगळ्या सवलती देत असतात किंवा वेगवेगळ्या पॅकेजेस तुम्ही आणत असतात प्रत्येक वेळेस. ह्या वेळेस काय वेगळी अशी तुम्ही पॅकेज ह्याच्यामध्ये जाहीर केलं आहे का? ही जी टूर आहे ही टूर तसं बघायला गेलं तर 1,26,000 रुपयाची टूर आहे. हो. परंतु आज आणि उद्या हे 2 दिवस झी 24 तासचे जेवढे काही हे पाहणारे प्रेक्षक आहेत या प्रेक्षकांसाठी आम्ही खूप मोठी सवलत दिलेली आहे. अरे वा. ती म्हणजे फक्त 99,999 एवढ्या कमी किमतीमध्ये आज आणि उद्या संध्याकाळी आमची ऑफिसेस प्रत्येक ठिकाणी आमची जिथे जिथे ऑफिसेस आहेत तिथे सगळे आमचे प्रेक्षक बुकिंग करू शकतात. आणि त्यांना आमचे जे ऑफिसमधले जे कलिग्स आहेत ते त्यांना गायडन्स देतील की कशा प्रकारे बुकिंग करायचं आणि विजासाठी काय काय डॉक्युमेंट्स लागतील. नक्कीच, म्हणजे ही ऐतिहासिक सफर घडवण्यासाठी ह्या 2 दिवसात जर तुम्ही बुकिंग केलं तर नक्कीच त्याचा फायदा प्रत्येकाला होईल. आणि अर्थातच एक चांगलं पॅकेज तुम्ही दिलेलं आहे आणि खास करून झी 24 तासच्या प्रेक्षकांसाठी. खरंच सुनील सरांनी खूप छान असं पॅकेज दिलेलं आहे. फार कमी म्हणजे लंडन सफर करणं म्हणजे फार असं टेन्शन असतं की अरे 1,00,000 रुपये 10,00,000 रुपये असं बरेच पैसे जातात. लोकांना असं वाटत असतं की आपण करावी का नाही, पण खरंच सवलत दिलेली आहे सर. प्रवीण सर, मला सांगा की तसंच तुम्ही कोकण ग्रीन किंग म्हणून एक प्रकल्प तुमचा आहे, तो नेमका काय आहे आणि त्या प्रकल्पाच्या माध्यमातून काही कन्सेशन मिळणार आहे का? अरे वा. कोकण ग्रीन किंग हा जो प्रकल्प आहे, हा कोकण ग्रीन किंग हा सिंधुदुर्ग जिल्हा जो संपूर्ण भारतातला एकमेव पर्यटन जिल्हा म्हणून आहे, तर या पर्यटन जिल्ह्यात होऊ घातलेला कृषी पर्यटनाचा एक महाप्रकल्प आहे. 2,700 एकरवर हा प्रकल्प होऊ घातला आहे. आणि या प्रकल्पामध्ये कृषी पर्यटन, शिवसृष्टी, फळ प्रक्रिया अशी वेगवेगळे प्रकार आहेत. आणि ज्यामधल्या शिवसृष्टी अंतर्गतच हे आपला आजचा जो कार्यक्रम आहे शिवाजी द रिअल हिरो या पुस्तकाचं प्रकाशन सोहळा, तर हा त्या दरम्यान असल्यामुळे जी मंडळी येत्या 15 जानेवारी पर्यंत आमच्या कोकण ग्रीन किंग या प्रकल्पात सहभागी होतील तर त्या सर्व मंडळींना आमच्या सोबत ही लंडन सफर अगदी मोफत आम्ही ठेवलेली आहे. आणि ज्या लोकांना आमच्या या कोकण ग्रीन किंग संदर्भात माहिती जाणून घ्यायची इच्छा असेल तर आपल्या स्क्रीनवर नंबर आहेच. आमचं ऑफिस दादर येथे आहे, ठाण्या येथे आहे. तर सगळी तुमची झी 24 तासची सगळी दर्शकांना ही एक पर्वणी आहे की त्यांना या लंडन सफरीचा आनंद अगदी मोफतही घेता येऊ शकतो. कोकण ग्रीन किंग आपल्या साथीला आणि लंडन एन्जॉय करायला चला आमच्या सोबत, अशा सोबत. आणि खरंच ही इतिहास घडवणारी, इतिहास घडवायला लावणारी अशी एक सफर आहे. या सफरीचा थोडक्यात तुम्ही काय सांगाल की ही सफर केल्यावरती काय आनंद मिळू शकतो आणि काय तुम्ही म्हणजे काय गाठू शकाल उंची? बघा, दस्तूर खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनख जी अफजल खानाच्या वधाच्या वेळेला होती ती पाहताना शिवभक्तांच्या अंगावर रोमांच आल्याशिवाय राहील का? नाहीच. बाबासाहेब पुरंदरेंच्या अमोघ वाणीतून 5 दिवस शिवचरित्र जगताना एक तरी शिवभक्त अंगावर काटा आल्याशिवाय राहील का? आणि अशी जगा वेगळी लंडन सफर ज्यामध्ये नुसता इतिहास नव्हे तर आजचं जे लंडन पाहण्याची जी सुवर्ण संधी या ट्रॅव्हल पॅकच्या माध्यमातून आज आम्ही देतो, ही एक आगळी वेगळी सफर आहे. वेगळी सफर आहे आणि आगळी वेगळी सफर करण्यासाठी नक्कीच आमचे प्रेक्षक उत्सुक असतील आणि ते नक्कीच तुमच्याशी संपर्क साधून नक्कीच ह्या सफरीचा आनंद लुटतील. धन्यवाद, तुम्ही इथे आलात आणि खूप छान अशी चर्चा केलीत त्याबद्दल धन्यवाद. सुनील देशपांडे आणि प्रवीर पारकर तुम्हा दोघांचेही धन्यवाद. हितगुजमध्ये आज आपण इथे थांबतो. तुम्ही पाहत राहा झी 24 तास, एक पाऊल पुढे.